सर्वांना माझा नमस्कार. झेडपी डिजिटल या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 2 आपण असे घडलो या भागावर आधारित असणारे TETमध्ये विचारले जाणारे अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न. चला तर मग या ठिकाणी पाहूया. पहिला प्रश्न आहे, भूतकाळातील घटनांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने ज्ञान करून देणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की भूतकाळामध्ये घडलेल्या घटनांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने ज्ञान करून देणाऱ्या शास्त्राला आपण इतिहास असे म्हणत असतो. काय म्हणत असतो? इतिहास म्हणत असतो. म्हणून बी उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी पहा, प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यावर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? तर या ठिकाणी उत्तर आहे शास्त्रीय पद्धत असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, नाणी, किल्ले, ताम्रपट, जुनी भांडी ही इतिहासाच्या कोणत्या प्रकारच्या साधनामध्ये मोडतात? तर या ठिकाणी उत्तर आहे ए, भौतिक साधने. पुढचा प्रश्न आहे, पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या ओव्या, लोकगीते, पारंपरिक कहाण्या ही इतिहासाची कोणती साधने आहेत? तर ती मौखिक साधने आहेत. पुढचा प्रश्न आहे, सध्या आपण जी दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर वापरतो ती प्रामुख्याने कोणत्या कालगणनेवर आधारलेली आहे? तर ती इसवी सन या कालगणनेवर आधारलेली आहे. म्हणून ए उत्तर बरोबर आहे, इसवी सन. पुढचा प्रश्न या ठिकाणी, इसवी सनाची सुरुवात कोणाच्या स्मरणार्थ झालेली आहे? म्हणजेच केव्हापासून झालेली आहे? तर येशू ख्रिस्तांच्या जन्मापासून या ठिकाणी इसवी सनाची सुरुवात झालेली आहे. पुढचा प्रश्न पहा, इतिहासाचा असा काळ ज्याचा कोणताही लिखित पुरावा उपलब्ध नाही त्या काळाला काय म्हणतात? ज्या काळामध्ये कोणताही लिखित पुरावा उपलब्ध नाही त्या काळाला प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात. पुढचा प्रश्न या ठिकाणी पहा, सुमारे किती वर्षापूर्वी अत्यंत तप्त वायू आणि धूळ मिळून पृथ्वी या ग्रहाची निर्मिती झाली? तर सुमारे 450 कोटी वर्षापूर्वी या पृथ्वी या ग्रहाची या ठिकाणी निर्मिती झाली. पुढचा प्रश्न पहा, पृथ्वीवरील पाण्याच्या निर्मितीनंतर पाण्यात सर्वात प्रथम निर्माण झालेल्या एकपेशीय सजीवांना काय म्हणतात? पहा, पाण्यामध्ये सर्वात प्रथम एकपेशीय सजीव जो निर्माण झाला होता त्याला आदिजीव असं म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, अतिशय सूक्ष्म असणारे एकपेशीय आदिजीव प्रत्यक्ष डोळ्यांनी न दिसता ते पाहण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर आपणा सर्वांना माहीत आहे की ते आपण सूक्ष्मदर्शीच्या सहाय्याने म्हणजेच सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने या ठिकाणी पाहू शकतो. पुढचा प्रश्न आहे, उत्क्रांती या शब्दाचा सर्वसाधारण आणि मूळ अर्थ काय होतो? तर पहा, उत्क्रांती याचा अर्थ असा होतो की सतत आणि संथ वेगाने होणारा बदल. पुढचा प्रश्न आहे, सजीवांच्या उत्क्रांतीचा वैज्ञानिक आणि सुस्पष्ट सिद्धांत पहिल्यांदा कोणी मांडला? पहा, उत्तर या ठिकाणी आहे चार्ल्स डार्विन याने सजीवांच्या उत्क्रांतीचा पहिला सिद्धांत मांडलेला होता. पुढचा प्रश्न, ज्या प्राण्यांना पाठीचा कणा नसतो त्यांना कोणत्या प्रकारचे प्राणी म्हणतात? तर पहा, ज्यांना पाठीचा कणा नसतो त्यांना अपृष्ठवंशीय प्राणी असे म्हणतात. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न, पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी वावर करणाऱ्या बेडकासारख्या प्राण्यांना काय म्हणतात? की ज्यांचा वावर या ठिकाणी पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही आहे त्यांना उभयचर प्राणी असे आपण म्हणतो. पुढचा प्रश्न, सस्तन प्राण्यांच्या उत्क्रांत वर्गातील सर्वात बुद्धिमान आणि प्रगत टप्पा म्हणजे कोणता सजीव आहे? तर तो आहे मानव. हा सर्वात बुद्धिमान आणि प्रगत असा समजला जाणारा सजीवाचा टप्पा आहे. पुढचा प्रश्न, होमो हॅबिलिस या लॅटिन संज्ञेतील होमो या शब्दाचा अर्थ काय आहे? पहा, होमो म्हणजे मानव हा त्याचा अर्थ आहे. पुढचा प्रश्न पहा, कुशल मानवाचे म्हणजेच होमो हॅबिलिस याचे जीवाश्म अवशेष सर्वप्रथम कोणत्या खंडात मिळाले? तर पहा, या ठिकाणी उत्तर आहे बी, आफ्रिका खंडामध्ये सर्वात प्रथम याचे अवशेष मिळाले. पुढचा प्रश्न पहा, मानवाच्या उत्क्रांतीतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेला ताठकण्याच्या मानवाला काय नाव दिले गेलेले आहे? तर ताठकण्याच्या मानवाला होमो इरेक्टस असे नाव दिले गेलेले आहे. पुढचा प्रश्न, अग्नीचा वापर करण्याचे तंत्र तसेच वणव्याचा वापर करून अन्न भाजून खाण्याची कला कोणत्या मानवाला अवगत झाली असावी? तर पहा, या ठिकाणी अन्न भाजून खाण्याची कला जी आहे ती ताठकण्याच्या मानवाला अवगत झाली असावी. पुढचा प्रश्न आहे, शारीरिकदृष्ट्या धिप्पाड, प्रबळ आणि प्रगत विचार करणारा निअँडरथल मॅन म्हणजेच कोणता मानव होय? त्यालाच आपण या ठिकाणी शक्तिमान मानव असं म्हणतो. पुढचा प्रश्न या ठिकाणी पहा,
शक्तिमान मानवाचे म्हणजेच निअँडरथल मानवाचे अवशेष सर्वप्रथम कोणत्या देशातील खोऱ्यात मिळालेले आहेत? तर पहा, जर्मनी या देशातील खोऱ्यामध्ये निअँडरथल मानवाचे अवशेष सापडले आहेत. पुढचा प्रश्न, बुद्धिमान मानवाला म्हणजेच होमोसेपियन यांना युरोपमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते? तर युरोपमध्ये त्यांना क्रोमॅनॉन या नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न, अश्म या शब्दाचा नेमका आणि अचूक अर्थ खालीलपैकी काय आहे? तर त्याचा नेमका आणि अचूक अर्थ आहे अश्म म्हणजे दगड. पुढचा प्रश्न पहा, पुराश्मयुगीन मानवाने दगड तासण्यासाठी आणि छिलके काढण्यासाठी खालीलपैकी कोणते मुख्य तंत्र वापरले? तर पहा, ठिकाणी त्या तंत्राचं नाव होतं आघात तंत्र. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील गोदावरी नदीच्या खोऱ्यात पुराश्मयुगीन हत्यारांचे सुप्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? तर महाराष्ट्रामध्ये जे पुराश्मयुगीन हत्याराचे सुप्रसिद्ध ठिकाण आहे ते आहे गंगापूर, नाशिक या ठिकाणी. मध्याश्मयुगातील मानवाने शिकार आणि पाळण्यासाठी सर्वात प्रथम कोणत्या प्राण्याला मांसाळवले? तर पहा, याचं उत्तर या ठिकाणी आहे कुत्रा हा प्राणी सर्वात प्रथम मांसाळवल्या गेल्या आहे. तर हा पुढचा प्रश्न, घासून गुळगुळीत केलेली दगडाची हत्यारे तयार करणे आणि शेतीची रीतसर सुरुवात करणे हे कोणत्या काळाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे? ते आहे नवाश्मयुगाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. पुढचा प्रश्न, निसर्गात सहज मिळणाऱ्या धातूमध्ये मानवाने सर्वप्रथम कोणता धातू ओळखला व वापरला? हा सहज मिळणारा जो धातू आहे तो म्हणजे सर्वात प्रथम वापरला गेला तो आहे तांबे. तसं पाहिलं गेलं तर मानवाने सर्वात प्रथम सोने हा धातू त्याची ओळख झाली होती, परंतु तो हत्यारासाठी काही उपयोगी नाही, म्हणून मानवाने सर्वप्रथम प्रत्यक्षामध्ये हत्यार बनवण्यासाठी या ठिकाणी कठीण धातू असलेला तांब्याचा उपयोग केलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी सर्वात प्रथम जे धातूचा शोध लागला तो म्हणजे सोने आहे, परंतु प्रत्यक्षात वापर तांब्याचा झाला, म्हणून तांबे हे धातू या ठिकाणी सर्वप्रथम ओळखले व वापरले गेले असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, वाहतूक आणि वेगाने मातीची भांडी बनवण्यासाठी क्रांतिकारी ठरलेला चाकाचा शोध कोणत्या कालखंडात लागला? हा चाकाचा शोध कोणत्या कालखंडात लागला? तर तो आहे नवाश्मयुग या कालखंडामध्ये चाकाचा शोध लागला. पुढचा प्रश्न या ठिकाणी, सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झालेली आणि उत्कृष्ट नगररचना व बंदिस्त सांडपाण्यासाठी ओळखली जाणारी संस्कृती कोणती? तर तिचं नाव आहे, त्या संस्कृतीचं नाव आहे हडप्पा संस्कृती, जी सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झाली होती. अशा प्रकारे आपण आज या ठिकाणी 30 प्रश्न परिसर अभ्यासावर आधारित पाहिले. तर सर्वांना हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.